पण ते तिकडे पोहोचले नाही. आपण काही प्रश्न विचारले होते सीएस यांना. त्यातला आपला जो महत्वाचा जो मुद्दा होता, 9 मे 2021 भंडाऱ्यामध्ये अशीच एक घटना घडली होती, ज्याच्यात 17 बालकं अडकली होती, 10 बालकं मृत्युमुखी पडली होती आणि 7 बालकांना बाहेर काढण्यामध्ये यश आलं होतं. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब यांनी तात्काळ या घटनास्थळी भेट दिली होती, हे उल्लेखनीय आहे. आणि तिथल्या ऑन ड्युटी असणाऱ्या तब्बल 4 अधिकाऱ्यांना जाग्यावर डिसमिस केलं होतं. त्यांचं निलंबन केलं नव्हतं, त्यांची थेट बडतर्फी केली होती. या प्रकरणात हे पुन्हा उल्लेखनीय आहे की मुख्यमंत्री तर पोचले नाहीच नाही सोडा, पण या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचे ज्यांना मुख्यमंत्री पदाचं डोहाळं आत्तापासून लागले, जे गुडघ्याला वाशिंग बांधून तयार आहेत, आणि दुर्दैवाने जे अमरावतीचे पालकमंत्री आहेत, असे बावनकुळेजी इकडे फिरकलेलेच नाही, जे अपेक्षित होतं. या सगळ्यांमध्ये अडचणी काय आहेत? आम्ही पहिल्यांदा तर व्हेंटिलेटरचं ऑडिट त्यांना विचारलं. त्यांचं असं म्हणणं आहे की व्हेंटिलेटरचं ऑडिट जे आमचं आहे त्याची पत्रव्यवहार आम्ही वारंवार केलेला आहे. ऑडिटची जी तारीख होती ती तारीख साधारणतः 3 दिवस आधी संपली. हे कुठल्याही दुधखुळ्या माणसाला कळेल की 3 दिवस आधी तारीख संपली म्हणजे 3 दिवसात स्फोट होतो असं नाही. मुळात आधीचं ऑडिटच फार वरवरचं केलेलं आहे, किंवा ऑडिट प्रत्यक्ष त्याची मॉकड्रिल करणं, डेमो करणं, तपासणं हे न करता जे नुसते कागदी घोडे नाचवलेले आहेत, त्यामुळे या व्हेंटिलेटरची नेमकी अवस्था काय ती कळली नाही हे स्पष्ट आहे. या हॉस्पिटलला जे 2 व्हेंटिलेटर्स आता होते त्याच्यातलं याच हॉस्पिटलचं 2 वर्षांपूर्वी अशीच अगदी घटना घडली होती आणि या घटनेमध्ये सुद्धा 2 बाळं गेलेली होती. आणि जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा यातलं जे एक व्हेंटिलेटर बाद झालं आणि एक व्हेंटिलेटर चांगल्या स्थितीत होतं शिल्लर कंपनीचं. आत्ता सीएस आणि त्यांच्या ज्या डॉक्टर ताई आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की ते जुनं व्हेंटिलेटर आम्ही इथं वापरलं तिथलंच त्या घटनेतलं. आणि अजून एक व्हेंटिलेटर आम्ही शिल्लर कंपनीचंच मागवलं. हाफकिन आम्हाला प्रोव्हाइड करतं. हाफकिन प्रोव्हाइड करतं म्हणजे प्रोव्हाइड करण्याची कोणाची तरी एजन्सी असेल. ही एजन्सी कोणी अनेक वर्ष अडगळीत राहिलेला माल इथं पाठवलाय हे चेक झालं पाहिजे. ही आमची पहिली मागणी आहे की व्हेंटिलेटर प्रोव्हाइड करणारी एजन्सी म्हणजे हाफकिनला सुद्धा देणारं जे कंत्राट आहे तो ठेकेदार कोण त्याची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टीसाठी 7 दिवसाचा वेळ आयुक्तांनी घेतलाय, 7 दिवसाचा गलेलठ्ठ भत्ता, वारीव भत्ता, प्रवास खर्च असं सगळं घेणार आहेत आणि त्याची चौकशी होईल की नाही माहित नाही. पण जी माहिती आता आम्ही घेतली त्याच्यातली पहिली गोष्ट की हे प्रोव्हाइड कोण करतं ते आम्हाला सांगा. दुसरी महत्वाची गोष्ट, व्हेंटिलेटरचं ऑडिट जे आहे त्या ऑडिटच्या तारखा या प्रचंड खाडाखोड केलेल्या होत्या. त्याचे लाईव्ह फुटेज आपण सगळ्यांनी आता बघितलेले असतील. ते माझ्या अधिकृत पेजवर आहेत आणि ते सगळ्या चॅनल्सने तिथे कॅमेरे ऑन कॅमेरा ते सगळं दिसले की हे जे रेकॉर्ड्स आहे ते सगळे हाताने नंतर बॅकडेटेड मेंटेन केलेले आहेत. दुसरं असं की हे रेकॉर्ड मेंटेन करत असताना या रेकॉर्डमध्ये जी माहिती टाकलेली आहे ती प्रमाणित करण्याची एक गोष्ट असते, पण हे आवक जावक जे रजिस्टर आहे ते प्रमाणितच केलेलं नाही. मी तिकडनं काही पत्र घेऊन आलीये, जो पत्रव्यवहार झाला या पत्रव्यवहारांवरचा आवक जावक नंबर आणि आवक जावक नोंदवही मधला आवक नंबर हा कुठेही ताळमेळ खात नाही. याचा स्पष्ट अर्थ आहे की ते आवक जावक रजिस्टर हे आता घटना घडल्यानंतर भरलेलं आहे. दुसरा तिसरी गोष्ट अशी की आपण असं म्हटलं होतं की 2021 जेव्हा घटना घडली भंडाऱ्याला आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी जी काही मांडणी केलेली होती आणि त्यात त्यांनी जे काही म्हटलेलं होतं की डॉक्टर संजीव कुमार आणि तत्कालीन आरोग्य संचालक श्री रेहदंगळे यांची जी समिती होती त्या समितीने काही गाईडलाईन दिल्या होत्या. त्या गाईडलाईन मध्ये असं सांगितलं होतं की पीडब्ल्यूडी आणि यांचा समन्वय करा आणि प्रत्येक रुग्णालयाला स्वतंत्र इलेक्ट्रिकल इंजिनियर नेमा. स्वतंत्र इंजिनियर जो नेमलेलाच गेलेला नाही. सीएस ने सांगितलं की एका रुग्णालयाला एक नाही ताई, अख्ख्या जिल्ह्यातल्या रुग्णालयाला मिळून एक आहे. त्यामुळे त्याच्याकडे वर्कलोड फार आहे, त्यामुळे तो मेंटेन करायला येऊ शकत नाही.
होती की काय तुम्हाला याची कल्पना होती का की 3 दिवसाच्या आत स्फोट झाला? याचा अर्थ असा आहे ऑडिटची डेट संपली आणि 3 दिवसाच्या आत स्फोट झाला, याचा स्पष्ट अर्थ आहे की याची हालत काही फार चांगली नव्हती, हे आधीच जीर्णशीर्ण होतं. ते म्हणाले हो, याची आम्हाला कल्पना होती. हे फार महत्वाचं विधान आहे की सीएस असं सांगतात की हो, आम्हाला याची कल्पना होती आणि आम्ही त्या संदर्भात तब्बल 4 वेळा पीडब्ल्यूडी ला पत्र दिलेली आहे. ती कॉपी माझ्याकडे आहे. ज्यांना ज्यांना त्या कॉपी हव्या आहेत त्या कॉपी सगळ्या माझ्याकडे आहेत. की 4 वेळा त्यांना पत्र दिलं आणि 4ही वेळा पीडब्ल्यूडीने वेळ नाही असं म्हणत ही गोष्ट पुढे ढकलली. विशेष या सगळ्या संदर्भाने याचं ऑडिट करून घ्या. कुठलं कुठलं? फायर ऑडिट, व्हेंटिलेटर ऑडिट, इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट आणि स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, ज्याला आपण स्थिरता प्रमाणपत्र म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या असं पालिकेने पण त्यांना पत्र दिलेलं आहे 5 वेळा आणि तरीही ते काम झालेलं नाही. हे काम का झालं नाही असं जेव्हा आपण सीएस ना विचारलं तेव्हा सीएस नाही, खरं तर हे एमएस ला विचारायला पाहिजे, पण एमएस ची जागा रिकामी आहे आणि सीएस ने एमएस चा पदभार स्वीकारलेला आहे. म्हणून आम्ही सीएस राऊतला विचारलं. त्यावर सीएस राऊतने सांगितलं की ताई, आम्ही वारंवार त्याच्यात पत्र दिलेलं आहे, मात्र पवार आहेत, सॉरी, तिथे 2-3 लोक होती, मी दुरुस्ती करते, सॉरी. त्यावर पवारांचं असं म्हणणं आहे की आम्ही पत्र दिलेलं होतं. काय त्या पत्रातला मजकूर आहे? तर या पत्रातला मजकूर त्यांनी असं केलेलं आहे की हे व्हेंटिलेटर काम करत नाही, फायर ऑडिट तात्काळ करण्याची गरज आहे आणि यात जर काही दुर्घटना घडली तर त्याला तुम्ही जबाबदार असाल. म्हणजे कोण? पीडब्ल्यूडीचा इंजिनियर आणि पीडब्ल्यूडीची संबंधित यंत्रणा जबाबदार असेल असं स्पष्टपणे सीएस पवारने पत्रामध्ये लिहिलेलं आहे. सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना, वर्तमानपत्रांच्या मान्यवर प्रतिनिधींना मी अत्यंत जबाबदारीने या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलं पाहिजे की जेव्हा ते म्हणतात की याचं त्वरित काम करून द्या, दुर्घटना घडू शकते आणि घडली तर तुम्ही जबाबदार आहात, याचा अर्थ हा वॉर्ड सुरक्षित नाही हे सीएस पवारांना माहीत होतं. फार महत्वाचं आहे की हा वॉर्ड सुरक्षित नाही हे सीएस पवारांना माहीत होतं. मग त्यांनी ही जोखीम का पत्करली की जी गोष्ट सुरक्षित नाही तिथे तुम्ही बाळ का ठेवली? म्हणजेच या बाळांचा जीव जायला सीएस सुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा फक्त सीएस नाही तर सीएस पवार, पीडब्ल्यूडीचे ते संबंधित लोक आणि स्ट्रक्चरल ऑडिटसाठी टाळाटाळ करणारे लोक या सगळ्यांवर दाखल झाला पाहिजे. दुसरी गोष्ट की तुम्ही जबाबदार असाल असं जर म्हटलेलं आहे, याच्यात महापालिकेने 5 पत्र दिलेले आहेत, हे फार विशेष आहे. जर याच्यात तुम्ही जबाबदार असाल असं सीएस ने स्पष्ट म्हटलं होतं तर ही घटना घडल्यानंतर आतापर्यंत, म्हणजे 4 दिवस उलटून गेलेत, आतापर्यंत सीएस पवार यांनी पीडब्ल्यूडीच्या त्या संबंधित लोकांच्या विरोधात एफआयआर रजिस्टर्ड करणं अपेक्षित होतं, जी एफआयआर अजूनही झालेली नाही. म्हणजे सरकारी यंत्रणांचा दबाव किती असतो बघा की एफआयआर रजिस्टर व्हावी का नाही. अरे, राजकीय लोकांच्या बद्दल तुम्ही वैरभाव बाळगता इथपर्यंत ठीक आहे, पण ज्या बाळांनी नीटचे श्वासही घेतलेले नाहीत त्यांचे जीव गेल्यावर सुद्धा तुम्ही एफआयआर करत नाही. किती दुर्दैव आहे या राज्याचं की या राज्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाताची चौकशी करणाराही एफआयआर होत नाही आणि ज्या लेकरांना कोणाची ओळख पाळख, जात, धर्म, विचार, पक्ष, संघटना, स्वतःचंही नाव माहित नाहीये अशा बाळांचाही एफआयआर होत नाही. हे वाईट आहे. आपण त्यांना पुढचा एक प्रश्न विचारलेला होता की काय याचं रेन हार्वेस्टर सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का? कारण 1 महिना आधी इतकं पाणी तिकडे साचलेलं होतं की पाणी अक्षरशः पहिल्या मजल्याच्या त्या ग्राउंड फ्लोअरला जे बेड आहेत त्या बेडच्याही वर गेलेलं होतं. त्यावर तेही त्यांच्याकडे उपलब्ध नाही, पेंडिंग काम आहे असं म्हणून. तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रलंबित काम किती असावीत तर त्याचा अख्खा बंच दिलाय सीएसने. प्रलंबित कामं एवढी आहेत. आता ही सगळी प्रलंबित कामं का केली नाही? का लोकांच्या जीवाशी खेळलात? असा प्रश्न विचारल्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की याला निधी नाही. निधी कोण देतं?
तर निधी डीपीडीसी मध्ये मांडला जातो. डीपीडीसी कोणाच्या हातात आहे? तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हातात आहे. मग तुम्ही बावनकुळेंकडे त्याची मागणी केली का? त्यांना या गोष्टीने अवगत करून दिले का? तुम्ही याची माहिती त्यांना दिली का? यावर CS पवार यांचं म्हणणं आहे, हे ऑन रेकॉर्ड असावं. यावर CS पवार यांचं, माझ्याकडे ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्ड आहे त्यांचं. CS पवार असं म्हणतात की होय, मंत्री महोदयांना या सगळ्यांची कल्पना दिली, पण मंत्री महोदयांनी फंड इश्यू केला नाही. आता माझा प्रश्न असा आहे की चंद्रशेखर बावनकुळे साहेब कोणत्या कामात व्यस्त आहात? तुम्ही पालकमंत्री आहात ना. पालकमंत्री म्हणून जी अत्यावश्यक सेवा आहे, ज्या अत्यावश्यक सेवेत आरोग्य ही गोष्ट येते, विशेषतः एक असं हॉस्पिटल जिथे पेइंग कपॅसिटी कमी असणारे लोक येतात, अशा हॉस्पिटल मधल्या सुविधा तुम्ही का उपलब्ध करून दिल्या नाही? आता सप्टेंबर महिना चाललोय, 9वा महिना, आणि तुम्ही अजूनही कुठल्याही गोष्टीचे ना टेंडर काढले ना काय त्याचा फंड इश्यू केला, तुम्ही याच्यात काहीच केलं नाही. हे का केलं नाही? म्हणजे हे मी समजू शकते की बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे लागलेत, हे मी समजूच शकते की कावळा मरू दे मला खायला मिळू दे अशी जी इच्छा बाळगणारे लोक असतात, हे मी अगदीच समजू शकते की कधी एकदा फडणवीस केंद्रात जातील आणि मला राज्यातली मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळेल आणि त्यासाठी ज्या ज्या टॅक्टिस मला करता येतील त्या सगळ्या टॅक्टिस मी कराव्या. या सगळ्या कामात गुंतलेले आहेत का? बावनकुळे तुम्ही कशात गुंतलेले आहात का? कारण बावनकुळेंनी जर निधी उपलब्ध करून दिला असता तर ही सगळी कामं वेळेत झाली असती, पण ही कामं वेळेत होऊ शकली नाही कारण निधी उपलब्ध नाही असं या सगळ्या प्रलंबित पत्रांमध्ये नमूद आहे. या सगळ्या प्रलंबित पत्रांचं कारण सांगितले की निधीच नाही. लहान लहान लेकरांच्या जीवाशी खेळणारं हे राजकारण कुठलं आहे? हे फार उल्लेखनीय आहे की विरोधी पक्षातल्या आमदाराला किंवा नगरसेवकाला निधी दिला जात नाही. मी समजू शकते, अरे पण तो सरकारी दवाखाना आहे ना, तो कुठल्या पक्षाचा नाहीये, तिथे ऍडमिट होणारे रुग्ण कुठल्याच पक्षाचे नाहीयेत, मग त्यांच्याशी कसलं वैर आहे भाजपवाल्यांचं? कुठलं वैर आहे? म्हणजे नवनीत राणा कुठला तरी कसली हनुमान टेकडी काहीतरी सांगणार, त्याला 119 कोटी रुपये सरकार देणार. हे 119 कोटी रुपये खरंच गरजेचे का? 121 कोटी, सॉरी. म्हणजे नवनीत राणाने मागितले की 121 कोटी रुपये तुम्ही देणार का? आता कुणी हे नको सांगायला मला की आहो तिथे देवाचं मंदिर वगैरे, अजिबात नाही. देवाचं मंदिर तुम्ही मार्केटिंगसाठी, मुळात तुम्ही तिथे जमिनी घेतल्या, तुमच्या जमिनींचा भाव वाढावा, तुमच्या जमिनींना सोन्याचा भाव यावा म्हणून तुम्ही तिकडे वाटेल त्या गोष्टी करायला घेतल्या, आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी 121 कोटी रुपये दिले. आणि त्या मुख्यमंत्र्यांकडून किती मीटर अंतर आहे? 2 किलोमीटर अंतरावरचं. पण किती? 9 कोटी निधी आहे. हॉस्पिटलला लागणारा निधी किती आहे त्याचंही पत्र आहे माझ्याकडे, फक्त 9 कोटी. आहे ना? 121 कोटी रुपये तुम्ही देता नवनीत राणाला आणि 9 कोटी हॉस्पिटलला देत नाही. शेम ऑन यू. ही कुठली नीच आणि विकृत मानसिकता आहे तुमची? देवेंद्र फडणवीस, हे तुम्हाला शोभत नाही. इतकं गलिच्छ राजकारण कदाचित गेल्या 60-70 वर्षात या राज्यातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल की आपल्या पक्षाच्या आमदाराला 121 कोटी रुपये फक्त त्याच्या जागेला भाव यावा म्हणून द्यायचे, आणि त्याच वेळेला जिथं लेकरं करपून कोळसा होऊन मरतात तिथं साधे 9 कोटी रुपये तुम्ही देऊ शकत नाही. शेम ऑन यू. तुम्ही मुख्यमंत्री, जे उद्धव साहेब म्हणाले ना ते खरं आहे, तुम्ही मुख्यमंत्री नाही, तुम्ही खरंच महाराष्ट्राला लागलेला कलंक आहात की तुम्हाला गोरगरीब लेकरांचा जीव कळत नाही. याच्यातली चौकशी काय होईल मला अपेक्षा नाही, कारण ज्या अर्थी आयुक्त काटकर मगापासून पळतो इकडे तिकडे, काटकर समोरच येत नाही. गेली 5 तास झाला आम्ही काटकरांची वाट बघतोय, काटकर समोरच येत नाही. याचा स्पष्ट अर्थ आहे की या सगळ्यांमध्ये आरोग्य खात्याची वाटणी आता कोणाकडे? तर ती शिंदेकडे. अडचणीत कोण येणार आहे? शिंदेचा मंत्री येणार आहे.
तुमचं तुमचं कुरघोडीचं राजकारण आहे. शिंदे फडणवीसांनी कुरघोडीचं राजकारण खुशाल करावं, तुम्हाला तुमचं लखलाप. पण शिंदेवर कुरघोडी करण्यासाठी, त्याच्या मंत्र्यावर कुरघोडी करण्यासाठी तुम्ही अमरावतीतल्या लेकरांच्या जीवाशी का खेळलात, हा आमचा प्रश्न आहे. तुमच्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये अर्थ खाते इतके काळ दादा सांभाळत होते. दादा 26 जानेवारीला गेले. निधी साधारणतः तुमचा मार्च पर्यंत येणं अपेक्षित आहे, पण अर्थ खातं भरलंच नाही. अर्थ खातं भरलं नाही याचा अर्थ पैसे कुणाला दिलेच नाही का? तर नाही, पैसे दिले गेले. दिले कोणी असतील? अर्थात. नाहीतरी कुठलंही खातं असलं तरी त्या खात्याचं सगळं सेंट्रलायझेशन मुख्यमंत्र्यांकडेच आहे सध्या. म्हणजे तुमची बाकीची कुठलीही कामं राहिलेली नाही आहेत अर्थ खात्या वाचून. अर्थ खात्याला मंत्री नाही या सबबीखाली तुमची कुठलीही कामं राहिली नाहीत. मग हॉस्पिटलचा निधी का राहिला? आणि इतकं गलिच्छ राजकारण करणाऱ्या माणसाला खरंच पदावर राहण्याचा अधिकार आहे का? कदाचित सत्तेच्या बळावर तुम्ही ही खुर्ची टिकवाल सुद्धा, टिकेल कदाचित सत्तेच्या बळावर. परंतु ज्यांची लेकरं गेली त्या आई बापांचं जे काळीज करपलं असेल आणि त्यांच्या अंतकरणातून जो तळतळाट आणि हाय निघत असेल, त्याच्यापासून वाचणार नाहीत तुम्ही सत्ताधारी, अजिबात वाचू शकणार नाही. बावनकुळेंच्या सारखा माणूस, मला आश्चर्य वाटते बावनकुळेंचं. आत्ता बावनकुळेंचा लेटेस्ट व्हिडिओ जरा दाखवा. राजस्थानचा. इकडे लेकरं मेली आहे, तिकडे यायला वेळ नाही बावनकुळेंना. आणि बावनकुळे रील टाकतायत राजस्थानमध्ये पाणीपुरी खातानाच. शेम ऑन यू. तुम्ही मंत्री म्हणून तुमची काही जबाबदारी, मंत्री म्हणून तुम्हाला स्वतःला काही, तर तुम्ही ते करणार नाही. एरवी जे लोक इतरांना शहाणपण शिकवायला फार तयार असतात, ती माणसं याच्यावर कधी बोलणार आहेत? हे बावनकुळे साहेब काय करतायत? पाणीपुरी खातायत. बावनकुळे पाणीपुरी खातायत. काय कमाल आहे, काय पद्धत आहे ही. कोणाचा तरी वंशाचा दिवा गेलाय, कोणाच्या तरी घरात 12 नवसानं लेकरू जन्मलं, ते काही तासात त्यांचा आनंद हिरावला गेलाय. कोणाचं तरी कुटुंब पूर्ण सुटकात आहे आणि या जिल्ह्याचं पालकत्व घेतलेला पालकमंत्री पाणीपुरी खाण्यात आणि त्याची रीलबाजी करण्यात व्यस्त आहे. यांना रिअल लाईफ काय कळेल? हे सगळे रील लाईफ मध्ये अडकलेले लोक. या पत्रांमध्ये फायर सेफ्टी ऑडिट आम्हाला करून द्या म्हणून पत्र आहे, ऑडिट झालेलं नाही. आता याचा स्पष्ट अर्थ आहे की CS पवारने हात वर केले की बाबा मी तर पत्र दिली होती, माझा काही संबंध नाहीये, मी पत्र दिली पण काम झालं नाही. आणि काम का झालं नाही तर मला फंड मिळाले नाही. फंड का मिळाले नाही तर पालकमंत्री बावनकुळेंनी फंड इश्यू केले नाही. याचा स्पष्ट अर्थ आहे या संपूर्ण घटनेची जी जबाबदारी आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर येते. आता बावनकुळेंनी सांगावं की बावनकुळे, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए, इस्तीफा लिया जाए कि छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. कारण दरवेळेला बावनकुळे इतके अगतिक असतात ना की फडणवीसांच्या आधी तेच प्रभारी आणि सुपर मुख्यमंत्री म्हणून वावरत असतात. हा कसा सुपर मुख्यमंत्री होणार आहे जर या माणसाला जर एका जिल्ह्याचा कारभार नीट करता येत नाही? कसे मुख्यमंत्री होणार आहात तुम्ही? आणि इथली सगळी जी यंत्रणा आहे, कुठे आहेत ते रवी राणा? काय करत आहे? काही कोणी उत्तर द्यायला तयार नाही. ज्यांना ज्यांना याच्या कॉपीज पाहिजे असतील त्या कॉपीज आपण करू. नवजात शिशूंच्या खाटांची संख्या 27 होती. 9 बच्चू तिथे होते. 11-12 बच्चू होते. आता 9 बच्चू वेगवेगळ्या हॉस्पिटलला शिफ्ट केलेले आहेत. 6 बच्चू या हॉस्पिटल्स मध्ये मी न जाण्याचं कारण आहे. म्हणजे मी हे आधीच स्पष्ट केलं पाहिजे, कारण भाजपची लोक काम तर करणार नाहीत पण नरेटिव्ह पसरण्यात आणि हलकटपणा करण्यात त्यांचा कोणी हात धरणार नाही. हे सगळे बर्न्ड बेबी आहेत आणि बर्न्ड बेबींना फार लवकर इन्फेक्शन होऊ शकतं. मी तिथे जाणं म्हणजे गर्दी तिथे जाणं आहे आणि अशा वेळेला त्या लेकरांना आपल्यामुळे कुठलाही त्रास होता कामा नये.
कारण मी काही जाऊन तपासणी करणार नाही, मी काही जाऊन गोळ्या औषधं देणार नाही. मी त्यांच्यासाठी बाहेर भांडू शकते आणि भांडणार आहे. पण या बाळांच्या तिथे आपण वॉर्ड पर्यंत का पोहोचलो नाही, तर चुकूनही आपल्यामुळे कुठल्याही प्रकारचे ॲलर्जी त्या बाळांना होऊ नये, चुकूनही आपल्यामुळे कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन त्या बाळांना होऊ नये, म्हणून आपण प्रत्यक्ष त्या बाळांच्या तिथपर्यंत पोहोचलो नाही. परंतु त्यांचे जे वॉर्डच्या बाहेरचे जे काही लोक आहेत त्या सगळ्यांशी आपण बोलतोय, सतत संपर्कात आहोत. तुम्ही सगळी सुज्ञ लोक आहात. मी तुमच्याकडे पत्रकार म्हणून बघण्यापेक्षा तुम्ही कोणाचे ना कोणाचे आईबाप आहात. इथे मी बोलताना आई म्हणून बोलतीये, त्यामुळे ती वेदना, ती कळ आणि ती काळीज व्यथा तुम्हाला खूप चांगली कळू शकते की आपल्या बाळाला एक चटका जरी बसला तर आपला जीव काय तगमग होते. ज्यांची बाळ अक्षरशः करपून गेली त्यांची काय अवस्था असेल, आणि त्या अवस्थेनंतर अजूनही बावनकुळेंना जाग येत नाही. एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याच्यात एकाचीही डिसमिस सोडा, साधी सस्पेंड ऑर्डर नाही. आणि ही लोक ठाकरेंची बरोबरी करायला निघतात. ठाकरेंनी अशा केसेस कशा हाताळल्या याचा वस्तुपाठ एकदा बावनकुळेंनी घ्यावा. समजत नसेल तर आमच्याकडे या, आम्ही तुमचा विषय शिकवणी वर्ग भरू. पण अशा पद्धतीने लोकांच्या जीवाशी खेळू नका. त्यातल्या जे जे प्रश्न विचारले त्यातल्या एकाचही उत्तर अजिबात समाधानकारक आलेलं नाही. विशेष आम्ही हे सगळं बोलत असतानाच तिथे दुसरीकडे स्लॅब पडला. हे त्याचे पण फोटो आहेत की आम्ही बोलतोय आणि स्लॅब पडला दुसरीकडे. इतकी जीर्ण शीर्ण बिल्डिंग, 22ला तुम्ही शिफ्ट झालात, काय बांधकाम केलंय? अरे कशा कशात खाता? मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं, त्यातला हा प्रकार आहे. या सगळ्यांमध्ये नाही, आता कसे काय येतील? बच्चू भाऊ दर वेळेला प्रत्येक ठिकाणी फार आक्रमक असतात, पण बच्चू भाऊ मागच्या 4-5 महिन्यामध्ये म्यूट केल्यासारखे झाले आहेत. इकडे आता बच्चू भाऊचं यायचं काहीच कारण नाही ना, कारण बच्चू भाऊच्या पक्षाचा आरोग्य मंत्री आहे. त्यामुळे बच्चू भाऊ आता या छोट्या छोट्या बच्चूंना बघतील की आरोग्य मंत्र्यांना वाचवतील. मला वाटतंय ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. शिंदेंनी आमदारकी दिली म्हटल्यावर शिंदेच्या मंत्र्याला वाचवण्यासाठी गप्प बसणं ही बच्चू भाऊची जबाबदारी आहे. बच्चू भाऊ करतायत त्या पद्धतीने. पण या लेकरांच्यासाठी जेव्हा सत्ताधारी सगळे एकवटतात अशा वेळेला पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी अधिक मोठी होते आणि आपण या विषयाला वाचा फोडावी. आणि हा निधी का उपलब्ध करून दिला नाही? तो निधी उपलब्ध झाला, 9 कोटी निधी आहे, फक्त 9 कोटी. त्या निधीचं ही विस्तृत माझ्याकडे आहे. ज्यांना हवं असेल मी तेही सगळं विस्तृत द्यायला तयार आहे. यावर प्रश्न आपल्याकडून विचारणं अपेक्षित आहे. आणि तुम्हाला असं वाटेल की ताई तुम्ही थेट थेट बावनकुळेंचा राजीनामा का मागत नाही, तुम्ही त्याचंही उत्तर दिलं पाहिजे. इतकी निगरगट्ट लोक आहेत, इतकी निगरगट्ट लोक आहेत की 3 बच्चू काय, अमरावतीतली अर्धी लोकसंख्या जरी मेली खपली ना तरी यांना घाम फुटणार नाही. कारण यांच्यासाठी यांची सत्ता जास्त महत्वाची आहे. आणि ना यांना टीकेचा फरक पडतो, ना यांना कुठल्याही गोष्टीचा फरक पडतो. यांना आंदोलनाचाही फरक पडत नाही बरं का, कारण यांना आंदोलन हाताळता येत नाहीत. हे आंदोलन दडपतात, कधी लाठीचार्ज, कधी अश्रुधूर, तर कधी पॅलेट गन पर्यंत आंदोलन दडपणारी लोक. त्यामुळे अशा निगरगट्ट लोकांचं नेमकं आता काय करायचं, मला वाटतंय पत्रकारांनी खऱ्या अर्थाने ती भूमिका निभवावी. माझी सरकारपेक्षा सुद्धा जास्त लोकांना जागा करण्यासाठी आता पत्रकारांकडून अपेक्षा आहे आणि हा संताप आहे माझा.